सौम्या, तू त्याला एम्बॅरेस करतेस. ऍक्च्युली काल तो एका मुलीला घेऊन कॅफेमध्ये आला होता. हा, तर तिथे आमची भेट झाली आणि तेव्हा मी तुला म्हणलं की मी उद्या गोरेगावला येतोय. तर तेव्हा तू मला म्हणालास की जर गोरेगावला येणार असशील तर NGO ला पण येऊन जा असं. अच्छा, मग तू मला भेटल्यावर सरप्राईज का झालास? मला काय माहिती होतं की अचानक रस्त्यात तू दिसशील. तू दिसलीस की माझं असंच होतं. एनिवे, ऐक ना संजय, सुमित, आपण आता CSR वरती डिस्कस करूयात. आणि ऐक ना संजय, तुला माहितीये ह्याची कंपनी आपल्या NGO साठी फंडिंग करतेय. हे ठरलं नव्हतं. म्हणजे मला म्हणायचं होतं की अगं तू काय म्हणाली नाहीस ना याबद्दल मला, म्हणून कळलं नाही. अरे मला तरी कुठे माहिती होतं, आता रस्त्यात भेटला ना तेव्हा आमचे ठरलं. हा. ठीक आहे, मी फाईल घेऊन येते. संजय बस. सौम्या, मी काय म्हणतो की मला अर्जंट काम आहे. तुम्ही डिस्कस करा ना, मी आलोच. आलोच. ठीक आहे, ऐक ना सुमित, मी तुला सांगते आता. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती, बेचैन स्वप्नांची पाखरे हरून जाती, मनाच्या पाऱ्याला आवरू किती. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.